हाय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रवास विथ रोहन या चॅनलमध्ये. आज कोणता प्रवास नाही तर आज माझ्या फ्रेंडची बॅचलर पार्टी आहे. तिच्या पुढच्या महिन्यात लग्न आहे, तर आम्हाला लग्नाला जायला जमणार नाही म्हणून सर्वांनी मिळून असं ठरवलं की आज बॅचलर पार्टी करूया. आणि आता सर्वजण भेटतात आहे हॉटेलमध्ये. तर चला, ऑलरेडी खूप लेट झालं आहे. ती बिल्डिंग खाली तिच्या वेट करते, तिला घ्यायचं आहे. तिथून सागर म्हणून मित्र आहे तो आणि आम्ही मिळून सगळ्या हॉटेलला भेटू. तर चला, सगळ्यांचे मी हॉटेललाच ओळख करून देतो. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि असंच सोबत राहा. पोचलो आता हॉटेलला. या लोकांचं चाललंय फोटोग्राफी. या फोटोग्राफी करा. चला लवकर, चला आपण टेबल बुक करूया. चलो. मित्रांनो, चला सगळ्यांची आता ओळख करून देतो. हा आहे सागर, ही आपली नवरी नितिका, अंकिता आणि मयूर. तर चला आता पार्टी करूया. तर आज कोण पाहुणा राहिला? जीपे भरून आणलायस ना भाई? जीपे हिचा खाली करायचा आहे भाई. तुमचा आम्ही जीपे खाली करणार आहे. तर किती आणलेले आहेत? किती पाहिजे? किती पाहिजे बोलली, अजून काय बोलतो सागर? तुमचं लवकर येत आहे. सागर जीपे विपे काय भरून आणणार नाही, खाली आणणार आहे. तुम्ही भरा. अजून काय बोलायचं आमच्या? झाला ओव्हर ऍक्टिंग. आता बोला. तुमचे 2 शब्द आम्हाला सांगू शकता जाता जाता. आमच्या चॅनलला जरा तुमचे 2 शब्द ऐकायची इच्छा आहे. नंतर रडू बिडू नका. थोड्या दिवसासाठी रुसली होती. पहिला आपला प्लॅन कॅन्सल तुझ्यामुळे झालाय. त्याच्यासाठी मी अपोलाइज होतो. नो 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 हो का? नो, बोल त्याच्यावर. मी अपोलाइज होतो. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मी सांगितलेलं तुम्ही कंटिन्यू करू शकता पार्टी. ठीक आहे, मग मी आता समजा नाही आले तर तू कंटिन्यू करू शकता असं मी बोलेन. ठीक आहे ना रोहन? चालेल ना तुला? आमच्यात असं नाही. ठीक आहे, आता हे पार्टी हे कोणा एकाला सोडून नाही होत म्हणून आम्ही ती पार्टी कॅन्सल केली. मागेच ठरवलेलं. कामाच्या कारणामुळे मी आलो नव्हतो ना. माझं काही काहीतरी जेन्युइन रिझन होता ना. तुम्हाला पण माहिती आहे. पण आम्हाला तुझ्याशिवाय नाही करायची होती म्हणून आम्ही त्या दिवशी ठीक आहे ना. पार्टी मी माझ्या कॅन्सल केली. टायमिंग नंतर कधी द्यायला रेडी होतो. सिरियसली रोहन? हा, मग मी बोललेलो. काय बोलणार आहेस तू? काय बोलू? जाऊ दे. विचार ना, पाणी, माती टाकली, माती. असे केक घेतलेला वेस्ट होणार. पहिलं तुमचं कसं भाव नाही आता आम्हाला सोडून चालल्यात ते जरा सांगा. दिल में धक धक हो रहा है. कुछ नाही हो रहा है. कुछ नाही हो रहा है. ओव्हर ऍक्टिंग आहे. आम्हाला सोडून जाते ना, बरं वाटतं. गरिबांची ही माणूस पुन्हा येणार पण नाही आमच्या ग्रुप मध्ये. लिख के देते हो पोरे कागज में. गरिबांची वस्ती सोडून चालले. हाँ, तू लिख के क्या देंगे? हाँ, लिख के दे. मैं भी लिख के देती हूँ, आ जाऊंगी. देखो भाई, रिकॉर्ड हो रहा है इसमें. ऑन रेकॉर्ड आहे. लक्षात ठेव. नंतर ही कारण देईल. माझा नवरा पाठवत नाही, हे नाही ते नाही. पण मला तुम्ही माझ्या लग्नाला येणार की नाही ते सांगा. तुम्ही आलात तर मी तुमच्या लग्नाला येईल. कन्फर्म. येस. ही रेकॉर्डिंग कुठे गेली नाही पाहिजे. लक्षात ठेव. चला आता आलोय नवरीचा केक घेण्यासाठी. तर केक घेऊया. आता अशा प्रकारे आम्ही नवरीसाठी केक घ्यायला आलेलो आहे इकडे. आणि बघू आता आम्हाला काय भेटतं. आता आमचं डिस्कशन चाललंय.
सागरला कसं कापायचं आणि कधी कापायचं. नाही काय मी? येणारच आहे तर सागरचा पण दिवस येणार आहे लवकरच. त्याची लग्न कधी आहे रे तुझं? मला नाही हे माहिती. मागवा नाही यार काय हे करताय. त्याचं मग लग्न परत जानेवारीला आहे. फसावं लागतं. सलाड दे ना. निक्की असं कसं बोलते यार तुम्ही 24 पाठवलं तुला. ए निक्की जरा तू ना डोळे उघडे ठेवून बघ. 22 आणि 25 हा माहिती आहे मला 24 काय बोलते तुला तू पण बोललास, मी काय डोक्यात बोललो? ग्लास काढे. तू 22 लग्नात date 22 fix ते या लोकांचे भांडण नीट बोलणं नाही कधी, नुसते भांडण ही पण एक नुसती हीच भांडायला मजा असते यार, लग्नानंतर ही मजा नाही राहत. कोण बोललं तुला तुझ्या लग्नामध्ये तू असं ही अशी बोलते ही काय येणार ये. नाही. आम्ही सांगतो सेम आताच सांगतो, मला पाठवलं नाही तर राग मानू नका. पाठवलं नाही तर कुठे आणखी ते जेवण कसं आहे हे गोड आहे, हे स्पाइसी है, मग? अंगारा उबल उबल के बाहर आ रहे. सागर आणि आपल्या नितिका भाईचं लय मोठा मॅटर झालेला आहे. बोललो ना असं एक पण अशी पार्टी नाही जसं की या दोघांचा मॅटर होत नाही. कधी आमचा होतो कधी ह्याचा होतो. या आमच्या तिघांमध्ये मॅटर होणं फिक्स आहे. इम्पॉर्टंट आहे अरे पैर बढ़ता है भाई लोग. फिक्स आहे, तिघांचा मॅटर होणं फिक्स आहे. हा काय राग नको काढू नाही तर आता आता मी जाईन ना. अरे ऐसा नाही आहे तिथे तसं ओपन अप. अच्छा तिकडे असून भेटेल मला त्याचं हे पाठव ना. हे राईस द्या भाईला. हे नाही तर आता तर जायला हे बघ राईस घ्या हा सर, राईस हे घ्या. रे सर राईस द्या प्लीज सर सर्व करून माझी नाही 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 बाई. अरे एवढी जण आलेली ना तोंडच उघडलं नाही समजेला त्याला काय झालंय? बघा माणसाला फक्त नॉलेजसाठी असं विचारतात तुला की हे कुठे घेतलंस हे कुठे घेतलंस अरे पण मग राहायला- झालं ना की नंतर तू कोण आहेस? हे बस्ता कोण आहेस? किती झाला? मी नाही ओळखत तुला ते जाऊ दे. नितिका काय तुझं म्हण? एक माणूस इन झालाय फक्त आमचा हे handle. नाही नाही माझ्या इथे काहीच नव्हतं. माझा आणि तिचा फोन पण नव्हता म्हणजे किंवा काहीच त्यांना- नव्हतं. त्यांना काही बोललं की आत्ताच्या आता जाईल आत्ताच्या आता जाईल सांगा मग. अरे पण तुम्ही पण समजून घेतलं पाहिजे ना की कशामुळे हे आहे, काय आहे? कशामुळे मी काय? गेलो बाहेर किंवा काय. गलती तुझी गलती आहे काय? माझी म्हणून चालू गलती. ठेवलं त्याच्यामुळे तू फसवणूक करतोस. अरे पण ठीक आहे ना, मी तुम्हाला कुठे ब्लेम करत होतो. ते दिसलं थोपड्यावर अरे मी तुम्ही बोललात त्यामुळे frustrate झालो. काय बोलला तू बोललीस म्हणून मी फ्रस्ट्रेट झालो. एक मिनिट जे सांग. काय ठीक कोट आहे. काय मी frustrate बोलला का झालो? काय बोलली मी सांग तू बोललीस ना डायरेक्ट काय? फोन बिन नाही ठेवला पाहिजे होता, नाही केला पाहिजे होता. हे तर माझी शब्द मग काय बोलली तू? काहीतरी बोलली त्यामुळे मी भडकलो, नाही तर मी भडकलो पण नसतो. दुसरं पण काहीतरी करायचं फक्त भडकायची कामं नको करू आता ना चिल राहा एकदम डिसेंट राहा नाही नसेल माझे बघ जे हा आता मज्जा नको देऊ रिअल सोपं आहे तेच मी नाही. सागर बाबा की हा जय बघूया नाही हा लग्नाआधीचा सागर वेगळं आणि आता बघूया. नाही नाही झालं लग्नानंतर प्रभाव पडलाय प्रभाव ते इज्जत काढणार भाऊ. बघितला मी पाठवते मॅटर कुठपर्यंत पोहोचला बघितला. आता आता मी क्लिअर सांगतो. मला बायको असा यायचा कोणी नाही. बर्थडे तिचा सेलिब्रेट केला सगळ्या मित्रांना घेऊनच केला. आम्हाला कुठे मी काय बोलवलं? कोणाला नाही ठेवलं. आम्हाला कुठे आहे? आम्ही कुठे आहे? हे लोक आलेले, निखिलचा बर्थडे होता तो पण यायचा. हा अरे आम्हाला बोलवलं आम्हाला काय बोलवलं? नाही बोलवलं. समजलं बघितलं तुला? समजलं हा, हे? समजलंय. कोण एक्स आहे? Ex? ही अलग चल रही है. थांब, ex बोलला तो. बघितलं आपण इज्जत करतो. निखिल बोललो निखिल. हा. त्याचा पण बर्थडे होता ना, त्या दोघांचा एकत्र बर्थडे सेलिब्रेट. असं बोला एकत्र. Oh my. हे तर आम्ही समजलं? दर्शनचा भाऊ रे. म्हणजे आता वहिनी येऊन गेलं इथे पण आम्हाला भेटवलं नाही. एवढं अरे यार आता लग्नाला भेटणार. बघितलं एवढा भांडण करून तिथे असेल तर हा. फोटोग्राफीत आलं. टेबलवरती पण मग भांडण्याची काय गरज आहे? जर एवढ्या प्रेमाने जर फोटो काढ क्लास पेपर मार. बघितलं हे आमचे भांडण आणि हे आमची एकी. तो बघूया ना सागर तर कसं लक्षात ठेवायचं. Start? चल बाबा, काहीतरी होते थँक्यू सो मच काय नाही बकरी आला मला सगळ्यांनी भांडण एवढा साथ दिल्याबद्दल, साथ दिल्याबद्दल इतके वर्ष. आणि मी एवढी भांडी तरी पेशन्सली हँडल केल्याबद्दल Yes. कोणी सगळ्यांनी ती कधी भांडते काय एवढा बोल तुला. बघू. चला मित्रांनो आता
जेवण झालं. या लोकांचे अजून फोटो काय संपत नाही. तर आता आईस्क्रीमची पार्टी. हे आईस्क्रीमची पार्टी कोण देते? आईस्क्रीमची पार्टी आज ब्राईड कोण आहे? आज सगळं निकिता खर्च करायचा. मॅच कोणी केलाय? मॅच सागरने केलाय, तोच देणार आहे. अरे मग मॅच तू पण केलंय. हो बोललाय तू मगाशी मला. तू झूठ नाही बोल सकते ब्लॉग तर पे. चला Vlog में आता record है क्या? आईस्क्रीमची पार्टी करूया. नितिका देईल नाही तर सागर देईल, पण आईस्क्रीमची पार्टी आम्हाला आता आईस्क्रीम सेंटरवर आलं. तर आता कोण खिलवतोय? स्पॉन्सर बाय निकिता. सॉरी सागर खांडेकर. तर चला आईस्क्रीम खावा. कोणता कारण आईस्क्रीम? त्याचं रिझन असं आहे की तो माझ्याशी आज भांडलाय. आज तरी भांडायला नाही पाहिजे होत्या दोघांनी. मी भांडलो नव्हतो अजिबात. हे मी ऍग्री करू शकत नाही. बाजूला ते ह्याचं नाव जसं आमच्या तांबुडकर मी- आणि सुतार लावतो ना तसं. मी एक वेळ पार्टी द्यायला रेडी आहे बट आय एम नॉट ऍग्री. मी भांडलोय. ए चला सांगा. सांगा कोणतं कोणतं आईस्क्रीम? त्याच्या आधी काहीतरी ये फेमस है. 2000 सब्सक्राइबर है इनके यूट्यूब पे. वो सबका ये वीडियो निकाल के उसको एडिट करके यूट्यूब पे डालते हैं. पैसा मिलता है सब. इनको शुभेच्छा दो. कॉन्ग्रेचुलेशंस. ऐसे करो. गॉड ब्लेस यू. अरे, ऐसा सांगा करो ऐसे. ऐसे करो. करो ना. गुड थैंक यू. ए चलो भाई कौन सा चाहिए पण. नुसती बडबड बडबड बरोबर नाही. नुसती बडबड बडबड. बापरे, नवरा वैतागणार आहे. बापरे, बडबड ए, मला बडबड केसर कर. पिस्ता. मला 2 शब्द बोलायचे होते. असं सांगते की सगळ्यांनी माझ्यासोबत राहिल्याबद्दल बिंग विथ मी थँक्यू सो मच. हे मराठी अर्थ काय होतं? माझा त्रास ओढल्याबद्दल थँक्यू सो मच. बिग विथ मी. आणि ऍट द एंड पर्यंत असेच राहा. जर कोण सागर सारखं भांडण करत असेल तर प्लीज दुसऱ्याने एकाने उठून तरी कानाखाली मारा त्याच्या. अरे बापरे. थोडे दिवस आणि दुसरी गोष्ट जानेवारी group मध्ये अंकिताने जे बोललं त्याबद्दल ठीक आहे, आता मी काय बोलत नाही. पण उचका बदला तो मी लुंगी. आणि राहिला गोष्ट रोहनचा, तर रोहन इज द वन ऑफ द बेस्ट. बघितलं ओके. बरोबर. कारण त्याने मला सपोर्ट केला विथ ग्रुप. ठीक आहे, ग्रुपला पण समजवलं, मला पण समजवलं. पण त्यांनी असं बोललं ना की आताच्या आता उठून जाऊ शकतो. जर मैत्री टिकवायची आहे तर ती एंड पर्यंत टिकवायची, नाही तर टिकवायचीच नाही ना. हे असं हे बोल म्हणताय की जशी पण मैत्री आपली आहे ते टिकवणं गरजेचं आहे ऍट द एंड. तू पण Thank you so much. लग्नानंतर कांदिवलीवर थँक्यू सो मच सगळ्यांच्या हे पाया पण पडते. हे थँक्यू सो मच. हे सगळ्यांनी हाय करा, हसा जरा. ही व्हिडिओ करायची गरज होती. तू आता रडायचं. तर चला मित्रांनो, पूर्ण पार्टी झाली आहे आणि आईस्क्रीम वगैरे खाऊन झाले. तर आपण नितिकाला शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. पुढच्या ब्लॉग मध्ये आम्ही भेटू आणि आमच्या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा. तर चला बाय, गुड नाईट, शेअर पण टेक करा. केअर.